पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा तपास भरकटला। आमदार बबनराव लोणीकरांनी वक्तव्य केलं। जालना जिल्हाधिकारी आरोपींना वाचवत आहेत। 74 कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास विधानसभेचे कामकाज बंद पाडणार आहे। तर बबनराव लोणीकरांनी आता थेट इशारा दिलेला आहे। दोन्ही तहसीलदारवर फौजदारी गुन्हे दाखल करा, दोघांनाही निलंबित करा आणि सगळ्या 74 लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली। मात्र गेली 4 महिने जिल्हाधिकारी याच्यावर काही कारवाई करत नाहीयेत। विधानसभेच्या सभागृहामध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला लक्षवेधीद्वारे। सभागृहाला मदत पुनर्वसन मंत्री आशिषजी जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही दोन्ही तहसीलदारसह 74 लोकांवर निलंबनाची कारवाई करू, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू। पण अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। आम्ही सभागृहाचं कामकाज बंद पाडू, दोन्ही तहसीलदारवर कारवाई होत नाही, 74 लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज आम्ही चालू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।